जिल्ह्यातील विधानसभेच्या 8 जागांसाठी मतमोजणी शनिवारी होत असून प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे। प्रत्येक विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी संबंधित तालुका स्तरावर होईल। 8ही विधानसभा मतदारसंघात 16 ते 21 फेऱ्यात मतमोजणी होईल। पहिल्या फेरीचा निकाल तासाभरात तर दुपारी 1 वाजेपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता आहे। 8 जागांसाठी 72.12% मतदान झालं होतं। पालकमंत्री सुरेश खाडे, जयंत पाटील, विश्वजित कदम, सुधीर गाडगीळ, मानसिंगराव नाईक, विक्रमसिंग सावंत, गोपीचंद पडळकर यांच्यासह 99 उमेदवारांचं भवितव्य आज ठरणार आहे। विजयाचा गुलाल आपल्याला लागावा यासाठी उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी देवपाण्यात घातलेत। निकालाला अवघे काही तास उरल्याने उत्सुकता शिगेला पोहोचली। जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघासाठी बुधवारी शांततेत मतदान पार पडलं होतं। चुरशीच्या लढतीमुळे विक्रमी 72.12% मतदानाची नोंद झाली। जिल्ह्यातील 99 उमेदवारांचं राजकीय भवितव्य ईव्हीएम मध्ये बंद झाले। जिल्ह्यातील 2482 मतदान केंद्रांवर 25,36,065 मतदारांपैकी सुमारे 18,28,984 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाय। मतमोजणी सकाळी 8 वाजता संबंधित मतमोजणी केंद्रावर सुरू होईल। मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर प्रथम टपाली मतदानांची मोजणी होईल। त्यामध्ये निवडणूक कर्मचारी, सैनिक मतदार यांचा समावेश असेल। त्यानंतर पहिली फेरी 8:40 शक्य आहे। त्यानंतर प्रत्येक 30 मिनिटाला एक फेरी याप्रमाणे निकाल जाहीर होतील। निकालाचा कल सकाळी 11 वाजता तर दुपारी 1 वाजेपर्यंत निकाल अपेक्षित आहे। सांगली विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी सकाळी 8 वाजल्यापासून सुरू होणार आहे। मतदारांचा नेमका कौल कोणाला यावर आता चर्चा मावळत असून प्रत्यक्ष निकालाची वाट सांगलीकर पाहत आहेत। या निवडणुकीत भाजपाचे आमदार सुधीर गाडगीळ हॅट्रिक करणार की काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील, अपक्ष जयश्री पाटील या नव्यापैकी एकाला विधानसभेची लॉटरी लागणार याकडे आता लक्ष लागलंय। दुपारी 12 वाजेपर्यंत मतमोजणीचा कल स्पष्ट होणार आहे। सांगली विधानसभा मतदारसंघासाठी भाजपचे सुधीर गाडगीळ तिसऱ्यांदा निवडणूक मैदानात आहेत। त्यांना हॅट्रिकची संधी असताना काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी काँग्रेसकडून त्यांना आव्हान दिले, तर दुसरीकडे उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या जयश्री पाटील यांनी अपक्ष म्हणून मैदानात उडी घेतली आहे। त्यामुळे सांगलीच्या निवडणुकीत चुरशीची झाली। या विधानसभा मतदारसंघात एकूण 3,56,410 मतदारांपैकी 2,23,770 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून 67.78% इतकं मतदान झालंय। काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांनी देखील शेवटच्या क्षणी प्रचारात जोरदार आघाडी घेतली, त्यामुळे त्यांना संधी मिळू शकते का याची चर्चा देखील सुरू आहे। तर अपक्ष उमेदवार जयश्री पाटील यांनी जोरदार आव्हान दिलं होतं। या निवडणुकीत कितपत यशस्वी होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत। या निवडणुकीत काँग्रेस व भाजपची मते फुटली आहेत, त्यामुळे निकालाचा अंदाज लावणं कठीण झालं। याचा फैसला आता शनिवारीच होणार आहे। दुपारी 12 वाजेपर्यंत निकालाचा कौल कळेल। रोहित की संजय काका, तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील मतदान संपल्यानंतर दोघात कोण जिंकणार यावर पैजा लागले आहेत। तालुक्यात तब्बल 74.99% इतकं विक्रमी मतदान झालंय, तर तासगाव शहरात 70% इतकं मतदान नोंदवलं गेलंय। आज 12 वाजेपर्यंत निकालाचं चित्र स्पष्ट होणार असून काय होणार या विचाराने उमेदवाराचा जीव टांगणीला लागलाय। आबा काका गटाचा जीवघेणा संघर्ष राज्यभराला परिचयाचा। 20 वर्षांनंतर काका गट विधानसभेत आमने सामने आले होते। कार्यकर्त्यांनी वैयक्तिक पातळीवर निवडणूक नेऊन मतदानाचा टक्का वाढवला। मतदानाच्या शेवटच्या तासापर्यंत कार्यकर्ते अटीतटीने खिंड लढवताना दिसत होते। परिणामी गेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदान वाढलेलं दिसतंय। काही गावात 85% मतदान झाले। 3,12,686 पैकी 2,34,490 मतदान झाले। मतदारसंघात प्रथमच इतके विक्रमी मतदान झाले। हे वाढलेलं मतदान आपल्याला तारणार का मारणार याबद्दल कार्यकर्त्यांची घालमेल वाढली आहे। तासगाव शहरातील 32,646 पैकी 22,965 म्हणजे 70% मतदान शहरात झाले। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत तासगाव शहरातून 3,200 मतांचं मताधिक्य संजय पाटील यांना मिळालं होतं। शहरात ही लोकसभेच्या तुलनेत 2,600 मतदान जास्त झाले। हे वाढून झालेलं मतदान कोणाला होणार? रोहित पाटील यांनीही आपली यंत्रणा आणि ताकद शहरात वाढवली होती। दोन्ही बाजूकडून तासगाव शहरावर लक्ष केंद्रित करण्यात आलं होतं, त्यामुळे उत्कंठा वाढलेली आहे। बंबाळेवाडी, शाळगाव तालुका कडेगाव MIDC येथील म्यानमार कंपनीत विषारू वायू गळतीमुळे मोठी दुर्घटना घडली आहे। या दुर्घटनेत 3 कामगारांचा मृत्यू झाला तर 7 जण गंभीर अवस्थेत रुग्णालयात आहेत।
गळती झालेल्या वायूचा परिणाम आसपासच्या वस्तीवर आणि गावावरही झाला असून नागरिकांना उलट्या, डोळ्यात जळजळ आणि श्वास कोंडल्यासारखा त्रास होतोय. गुरुवारी सायंकाळी म्यानमार कंपनीतील टाकीतून विषारू वायू गळती झाली. यामुळे या कंपनीतील तसेच MIDCतील आणि जवळच्या वस्तीवरील लोकांना त्रास सुरू झालाय. अनेक जण बेशुद्ध पडले. यामुळे त्यांना तातडीने कराड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र या दुर्घटनेत सुचिता राजेश उथळे, नीलम मारुती रेठरेकर, किशोर तात्यासो सापकर या तिघांचा मृत्यू झाला, तर 7 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. विषारू वायूमुळे बेशुद्ध पडलेले अनेक कामगार आणि नागरिक गंभीर अवस्थेत आहेत. घटनास्थळी तात्काळ मदतकार्य सुरू करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच विश्वजित कदम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. कराड येथील रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची विचारपूस केली. माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी देखील तात्काळ घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि मदतीसाठी आवश्यक ती पावले उचलली आहेत. बोंबाळेवाडी MIDC दुर्घटनेत केमिकल कंपनीतील 3 कामगारांचा मृत्यू झाला, तर अन्य 7 जण गंभीर झाले. त्यामुळे आक्रमक झालेल्या बोंबाळेवाडी शाळगाव येथील ग्रामस्थांनी MIDCतील केमिकल कंपन्यांमध्ये जाऊन या कंपन्या तात्काळ बंद करण्याची जोरदार मागणी केली. तर ग्रामस्थांची आक्रमकता पाहून येथील उद्योजकांनी आज सर्व कंपन्या बंद ठेवल्या. जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी शनिवारी होणार असून मतमोजणीसाठी जिल्ह्यातील 8ही विधानसभा मतदारसंघातील निवडणूक यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजा दयानिधी यांनी दिली आहे. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याबाबतची दक्षता घेण्यात आली आहे. मतमोजणी प्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. जिल्हाधिकारी दयानिधी यांनी विविध मतमोजणी केंद्रांना भेट देऊन तेथील सज्जतेचा आढावा घेतलाय. यावेळी त्यांच्या समवेत पोलीस अधीक्षक संदीप घुगे होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्याच्या सूचना दिल्या. जिल्हा निवडणूक अधिकारी दयानिधी म्हणाले, जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघांसाठी प्रत्येकी 1 अशी 8 मतमोजणी केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. 8ही विधानसभा मतदारसंघासाठी 8 मतमोजणी निरीक्षक नेमले गेले आहेत. 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजता सर्व मतमोजणी केंद्रांवर प्रत्यक्षात मतमोजणी सुरू होईल. तत्पूर्वी निरीक्षक आणि उपस्थित उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी यांच्यासमोर सीलबंद स्ट्रॉंग रूम्स उघडण्यात येतील आणि EVM मशीन्स टेबलवर नेण्यात येतील. पोस्टल मतपत्रिकांची मतमोजणी सकाळी 8 वाजता सुरू होईल. त्यानंतर EVM वरील मतांची मोजणी सकाळी 8:30 वाजता समांतर पद्धतीने सुरू राहील. नागपूर जिल्ह्यातील सावनेर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवल्याबद्दल जत तालुक्यातील सोरडी येथील शिक्षण सेवक प्रदीप सोमकुंवर शालिकराम यांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी बडतर्फीची नोटीस बजावली आहे. शिक्षण सेवकाकडून खुलासा आल्यानंतर पुढील कार्यवाही होणार असल्याचं शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी सांगितले. जत पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांनी अहवाल सादर केल्यानंतर ही कार्यवाही करण्यात आली आहे. शालिकराम हे सोरडी येथील प्राथमिक शाळेत पदवीधर शिक्षक सेवक म्हणून 14 जून 2024 पासून नियुक्त आहेत. या दरम्यान त्यांनी सावनेर विधानसभा मतदारसंघातून भारतीय युवा जन एकता पार्टीमधून उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रतिज्ञापत्रात व्यवसाय सांगताना उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात वकिली करत असल्याचं नमूद केले, पण शिक्षण सेवक म्हणून नियुक्तीवेळी त्यांनी ही माहिती लपवून ठेवली असल्याचं निदर्शनास आलंय. निवडणुकीच्या कालावधीत 1 ते 19 ऑक्टोबर या कालावधीत शिक्षण सेवक शालिकराम रजेवर गेले होते. त्यांनी उमेदवारी दाखल केल्याची माहिती जतच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांना जिल्हा परिषदेला कळवली. त्यानुसार धोडमिसे यांनाही बडतर्फ का करू नये अशी नोटीस मुख्य कार्यकारी अधिकारी धोडमिसे यांनी बजावली आहे. याबाबत 2 दिवसात खुलासा सादर करण्याबाबतचे आदेश देण्यात आले असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी गायकवाड यांनी सांगितले. जिल्ह्यातील GST कर संकलनातील वाढ सुरू असून चालू 2024 ते 25चा आर्थिक वर्षातील एप्रिल ते ऑक्टोबर या 7 महिन्यात 875 कोटी रुपये GST कर संकलन झाले. गतवर्षी या कालावधीचं प्रमाण पाहिलं तर गतवर्षीपेक्षा 149 कोटी रुपये जास्त म्हणजे 20% जादा संकलन झाले. ऑक्टोबर महिन्यात 118 कोटी रुपये GST संकलन झाले. नव्या आर्थिक वर्षात GST संकलनात सतत वाढच होते. ऑक्टोबर 2023 मध्ये GSTचं संकलन 104 कोटी रुपये झालं होतं. चालू वर्षी ऑक्टोबरमध्ये 118 कोटी महसूल झालाय. मागील वर्षीपेक्षा यावर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात 14 कोटींनी वाढ झाली आहे. महाराष्ट्रात ऑक्टोबरमध्ये 31,030 कोटी रुपये GST संकलन आहे. ऑक्टोबर 2023 या महिन्याच्या GST संकलन 27,309 कोटी रुपये कर संकलन झाले. गतवर्षीच्या ऑक्टोबरपेक्षा यंदाच्या ऑक्टोबर महिन्यात 14% वाढ झाली आहे. बनावट देयके देणाऱ्यांवर नियमित कारवाई होत असल्याने
जीएसटी संकलनात वाढ होते. अर्थव्यवस्था मजबूतीसाठी याचा उपयोग होतोय. बोगस नोंदणी करणाऱ्यांविरुद्ध विशेष शोध मोहिमेत 16 ऑगस्ट 2024 ते 15 ऑक्टोबर 2024 या 2 महिन्यात केंद्र व राज्य असे दोन्ही जीएसटी विभाग यांनी बनावट नोंदणीधारकांचा शोध घेतला. केंद्र व राज्य जीएसटी विभागाने लेखापरीक्षण तसेच कर चुकवेगिरी विरोधी कारवाया याची व्याप्ती वाढवल्याचा फायदा जीएसटी संकलन वाढीत झाला. कर निर्धारण, विवरणपत्रे, छाननी यासाठी केंद्र व राज्य या दोन्ही विभाग जोमात कार्यरत आहेत. त्याचे परिणामही जीएसटी संकलनात दिसत आहेत. इस्लामपूर ताकारी मार्गावर राजाराम बापू साखर कारखाना परिसरात रिक्षा आणि 2 दुचाकींच्या धडकेत दुचाकीस्वार सचिन सुरेश यादव यांचा मृत्यू झालाय. शुक्रवारी सकाळी तिहेरी अपघाताचा प्रकार घडलाय. 22 नोव्हेंबर रोजी सकाळी 10:30च्या सुमारास ताकारीकडून इस्लामपूरकडे अप्पे रिक्षा निघाली होती. रिक्षाने राजाराम बापू साखर कारखान्याच्या गेटजवळ अचानकपणे उजव्या बाजूस रस्ता क्रॉस करण्यासाठी वळण घेतलं. पाठीमागून येणारी दुचाकीची जोराची धडक झाली. दुचाकीवरील सचिन यादव यांचा जागीच मृत्यू झाला. त्या पाठोपाठ येणारी दुचाकीने अपघातग्रस्त दुचाकीला धडकल्याने दुचाकीस्वार जगन्नाथ जाधव गंभीर जखमी झाले. दुचाकीस्वाराचा मृत्यू, गंभीर दुखापत तसेच दोन्ही दुचाकींच्या नुकसानीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अप्पे रिक्षा चालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आलाय. याबाबतची फिर्याद जगन्नाथ जाधव यांनी दिली. अधिक तपास पोलीस करत आहेत.